फायनली आज एवढ्या दिवसांची इच्छा पूर्ण झाली. काय आहे ना ते पुढे सांगते. तर इकडे बघता शिवांश आजकाल एवढी मस्ती करतोय ना, त्याच्या मस्तीला लिमिटच राहिलं नाही आणि त्यात त्याच्या पसाऱ्यालाही लिमिट नसतं. त्यामुळे त्याला आज बजावून सांगितलं, तू जो काही पसारा घालशील ना तो स्वतः तू आवरायचा. तर बघा कसा बेड आवरत होता. आय लव्ह यू. दिवसभर त्याची काही ना काही चप्पर चप्पर चालू असते आणि त्यातनं हरिपाठ तर त्याचा एवढा आवडीचा आहे. टाळ घेऊन सारखं तेच चालू असतं आणि मामा आला की येताना भरपूर केक आणि चॉकलेट घेऊन येत असतो. त्यामुळे आता ते संपेपर्यंत आम्हाला काही काळजी नाही. त्यानंतर ना मला माझं एक शूट कंप्लीट करायचं होतं, ते मी कंप्लीट केलं. पण मध्ये बघता शिवांची लुडबुड चालूच होती. आता एवढ्या दिवसांची माझी इच्छा होती की मला निसर्ग मिसळ खायची होती, जी की पुण्यामध्ये ना भरपूर फेमस आहे. माझी ताई आणि माझा भाऊ ना नेहमी मला या मिसळबद्दल सांगत असतात. त्यामुळे माझी इतकी प्रचंड इच्छा होती ना ही मिसळ खायची आणि आज फायनली माझी ती मिसळ खाण्याची इच्छा कंप्लीट झाली होती आणि खरंच खूप छान होती टेस्टला मिसळ. आणि शिवांचं इकडे बघताय त्याचं चालू असतं की तू मागे बस, मला पुढे बसायचंय. खूप दिवसांनी ना अशी छान तयार झाली होती. म्हटलं चला थोडा व्हिडिओ तर बनतोच. त्यानंतर ना संध्याकाळच्या जेवणामध्ये मस्त असे थालीपीठ बनवले होते आणि खरंच खूप छान झाले होते. तर असा होता दिवस. बाय, भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये.